व्हिडिओ काढा व्हिडिओ. हो सीमाताई ताई हो ऐक ह्यांना ताई ना मग यांना मॅडमला फोडू दे.
शहर प्रमुख आहे, जोरात कुठला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून आणि पुणे जिल्हा संघटक सीमाताई कल्याणकर व शहराध्यक्ष आनंदजी केकान यांच्या प्रयत्नाने बारगाव बगीचा या ठिकाणी 1 कोटी रुपये विकास निधी इंदापूर शहराला दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी इंदापूर शहरवासियांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो व आज या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते या सर्व विकास कामांचा भूमिपूजन या ठिकाणी पार पाडला. त्यानिमित्ताने इंदापूर शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचाच या ठिकाणी आभार मानतो आणि इंदापूर शहराच्या ह्याच्यामध्ये वैभवामध्ये चांगल्या प्रकारची भर पडताना दिसते. या ठिकाणी रात्रीच दादांनी सांगितलं की टाउन हॉल एवढा मोठा आता इंदापूर शहरासाठी ओपन होतोय. त्याचं काम जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे. गोरगरिबांची आणि चांगले मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासारखं ठिकाण आता थोड्या दिवसात होतंय. त्यामुळं आपणही आपल्या माध्यमातून या ठिकाणी निधी दिला त्याबद्दल शहराच्या वतीने मी आपले आभार मानतो. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा प्रदीपदादांचा सत्कार माननीय ॲडव्होकेट धनंजय विंचू यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी इंदापूर शहरासाठी जो एक विकास निधी दिला त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलो आणि या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय प्रदीपदादा गारटकर ज्यांनी खरं तर ह्याची सुरुवात केली आणि इंदापुरात एक चांगल्या प्रकारचं गार्डन हे दादांच्या माध्यमातूनच खरं तर उदयाला आलं आणि एक लोकांना मध्यवर्ती ठिकाणी येणं जाण्यासाठीही झालं. त्यात भर घालायचा थोडा खारीचा वाटा आमच्या पक्षाने पण उचलला दादा आणि त्यामुळं साहेबांनी आम्ही सुचवल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीसाठी निधी दिला आणि त्यातूनच ह्या कामाला आपल्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होती. आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात. आपले सगळे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी हे सगळेजण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सगळ्यांचे मी मनापासून शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करते की आपण सर्वांनी बहुमूल्य वेळ आपला यासाठी दिला. कुणाचं नाव राहिलं असेल तरी सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आणि नाव नसल घेता आलं तर दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्याच्या प्रमुख सीमाताई, तालुक्याचे प्रमुख केकान यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या असलेल्या या एक भार्गव तलावामध्ये सन्माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 1 कोटी रुपयाचा विकास निधी या ठिकाणी दिला. त्याबद्दल संपूर्ण इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या वतीनं मी शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करतो. त्यामध्ये
आजही त्यांच्याकडं सीमाताई आपण सगळेजण जाऊन ते नगरविकास मंत्री आहेत, शहराचे अजूनही असंख्य प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नावरती विकास कामासाठी काही अधिकचा विकास निधी आणण्याचा आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. आज हा बारगराव तलाव आता शहराच्या मध्यवस्तीमध्ये आलेला आहे आणि त्या काळात आपली क वर्ग नगरपालिका आर्थिक बाजू अजिबात नाही, पण आपले असलेले मंत्री दत्तामामा भरणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रचंड विकासाचा निधी आपण इंदापूर शहरात गेल्या 4-5 वर्षामध्ये आणू शकलो आणि त्यामुळं आज शहरातला जो काही बॅकलॉग राहिलेला होता 25-30 वर्षाचा, तो बॅकलॉग आपल्याला भरून काढता आला. शहराच्या सगळ्या भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा विकासाचा निधी दिला. कोणाचा भाग आहे, कोण कुठला काही बघितलं नाही. तिथं गरज आहे त्या शहराची हद्दवाढ मी नगराध्यक्ष असताना त्याच काळात झालेली होती. वाढीव हद्दीमध्ये विकासाचं काम काहीच करता आलेलं नव्हतं. गेले 25-30 वर्ष काही करता आलेलं नव्हतं. विशेष करून वाढीव हद्दीमध्ये हा फंड आपण जास्तीचा नेला आणि ज्या अर्धवट राहिलेले, आता टाऊन हॉलसारखा प्रोजेक्ट अर्धवट राहिला होता, पण तो समाजोपयोगी आहे. आता हे गार्डन जर सुंदर पद्धतीनं झालं तर इथं तालुक्यातनं लोक येतील. इतकं चांगल्या पद्धतीचं मध्यवर्ती गार्डन आहे आणि या जागेचा पुरेपूर फायदा घेऊन आणि येणाऱ्या काळात अनेक काही विकासाची कामं या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला करता येतील. सगळ्यात श्रीमंत नगरपालिका आपली आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 65 एकर क्षेत्र जिचं असलेलं असं एकही नगरपालिका नाही. असं आपली नगरपालिका आहे. 150 वर्षाचा इतिहास आहे या नगरपालिकेला. तर हे असलेलं ऐतिहासिक शहर हे छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पवित्र असलेल्या स्मृतीने पावन झालेलं असलेलं हे ऐतिहासिक शहर आहे आणि हे आपलं शहर आहे, हे माझं शहर आहे. मी राजकारणात कुठेही काम करत असो, मी प्रत्येकजण कुणी कुठल्याही विचारात असो, पण जो या इंदापूर शहराचा नागरिक आहे त्याला हे आपली ओळख इंदापूर सोडून बाहेर गेलं की इंदापूरचं म्हणूनच होते. पण तुम्ही किती बलवान, कुठल्या पक्षाचे, कुठल्या जातीचे, किती पैसेवाले, बाहेर कोणी विचारत नाही. कुठला आहे ते इंदापूरचं आहे. तसं इंदापूरबद्दल ते स्पिरिट बाळगून आपण या इंदापूरची सर्वांगीण इंदापूरचा विकास हा डोळ्यासमोर ठेवून जी योग्य गोष्ट आहे तिला प्राधान्य आणि जे चुकीचं आहे त्याच्यासाठी तो वाईटपणा घेण्याचं काम सगळेजण करत नाही, ठराविक लोकांना करावं लागतं. तर तो वाईटपणा घेण्यासाठी ज्यातून चांगलं काय निर्माण होणार आहे याच्याबद्दलची खात्री आहे की हे 100% योग्य